एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिक्षण दिलं जातं असं सरांनी सांगितलं. अकॅडमिक म्हणजे काहीतरी वेगळं विचार करायचं आहे तुम्ही, बरोबर की नाही? हा, तर आता हे चित्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात काय आलं की त्या पहिल्या फ्रेममध्ये दिलंय प्राण हे सर्वांना सारखेच प्रिय असतात की नाही, पण प्राणाहून प्रिय असते ती स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना, बरोबर? आणि ह्या स्वराष्ट्राच्या स्वधर्माच्या भावना दडपण्याचा जर कोणी प्रकार केला तर तुमच्यातला स्वाभिमान राहतो ना, आणि मग तुम्ही लढाईला म्हणजे बलिवेदीचा खेळ करायला तयार, बरोबर आहे? मग तुम्ही म्हणून काय मी नाही करणार आहे की नाही, माझ्या स्वभाव धर्माच्या हे पलीकडे, बरोबर आहे? मग हा स्वभाव धर्म कुठला हा प्रश्न आहे की नाही? तुम्हाला उपजत त्याचं नॉलेज आहे, पण त्याचं मनोविज्ञान काय तुम्ही ते चिंतन करता पाहिजे. ते कसं, तर ज्ञानेश्वर माऊलीने कुठे दिले बघा, हा, जगी कीर्ती रूढवी, काय स्वधर्माचा मान वाढवी. म्हणजे जगात जर तुम्हाला कीर्तिमान व्हायचं असेल, रूढी परंपरा असं म्हटलं की नाही, म्हणजे किती झालं तरी ते कोणी पुसू शकत नाही असा संस्कार त्याला रूढी म्हणायचा. तर जगी अशी कीर्ती रुळली पाहिजे की त्याच्यातून तुमचं आचरण, धर्म म्हणजे काय आचरण, जगी कीर्ती तो स्वधर्म असा पाहिजे की त्याच्यामुळे तुम्ही कीर्तिमान व्हा. आणि ये त्याच्या पुढे लिहिलंय, ये भारापासून सोडवी मेदिनी हे. आता भारापासून म्हणजे भार म्हणजे मी तुमच्यावरती काहीतरी भार टाकला, बरोबर आहे? तुम्ही काय माझे गुलाम आहात, तुम्ही स्वीकारला तुम्ही गुलाम झाले आहे की नाही, म्हणजे गुलामी. भार याचा अर्थ काय, गुलामी. ये कोणाला, मेदिनी हे, मेदिनी, मेदिनी म्हणजे पृथ्वी, बरोबर आहे? म्हणजे पृथ्वीवरती जे गुलामगिरी लागतात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुमचा स्वधर्म कसा पाहिजे की पृथ्वीवरती प्रत्येक जण स्वयंपूर्ण स्वतंत्र स्वतःच्या मनाने जगायला पाहिजे, गुलामगिरीपासून मुक्त असावा पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे गुलामगिरीपासून मुक्त अशी आचार विचार सरणी जर तुम्ही रुजवली तर तुमची कीर्ती वाढणार. लक्षात आलं? ज्ञानेश्वर माऊलीने कसं म्हटलंय, पण जे गुलामगिरी लागतात त्यांचं काय करायचं? तर तुकाराम महाराजांचीच ओवी तिथे आपण लिहिले की दया हेची नाम भूतांचे कारण. दया म्हणजे सहानुभूती, सौजन्य, बरोबर? एकमेकांवरती आपुलकी. आणि हे भूतांचे कारण म्हणजे पंचमहाभूतांसाठी तुमचं चांगलं सहिष्णुतेचं वागणूक. दया हेची नाम भूतांचे कारण. मग पंचमहाभूतात काय काय येतं? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ज्यांचं पर्यावरण चांगलं त्यांचं आरोग्य चांगलं, बरोबर की नाही? आणि हेल्थ तुम्हाला संपत्ती कमवायची म्हणजे तुमची हेल्थ पाहिजे. म्हणजे काय, दया हेची नाम भूतांचे कारण. आणि निर्दालन म्हणजे मारायचं. जे गुलामगिरी लागतात ते कोण, कंटक. आणि निर्दालन कंटकांचे. लक्षात आलं? म्हणजे जे कोणी असे गुलामगिरी लादायचा प्रयत्न करतात म्हणजे दुसऱ्याचं ओळखून घेतात, दुसऱ्यावरती आपले नको ते विचार लाभतात, त्याला काय म्हणायचं, कंटक. आलं लक्षात तुमच्या? की त्याच्या पुढे आता इथपर्यंत आलो म्हणजे अनेक निर्धारण. म्हणजे तुम्हाला जर स्वातंत्र्य रुजवायचं असेल तर कंटकांचं म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचं निर्धारण
करायला पाहिजे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असं पोलीसचं ब्रीद वाक्य आहे. बरोबर आहे. त्यांची ड्युटी काय? सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा संहार. आणि मग आपल्यावरची जबाबदारी काय की असे जी का सर्व आपली संपत्ती यज्ञ सामुग्री पानोनिया म्हणजे आपण जे काही कमवणार आहोत. आज तुम्ही लहान आहात, आज समाजाच्या अंगाखांद्यावर खेळतात, बरोबर की नाही? मग मोठे व्हाल, कर्तृत्व व्हाल, मग समाजाला तुम्ही आधार द्याल, समाजाला सावली द्याल, तुम्हाला मिळालेली फळं समाजाला अर्पण कराल, तेव्हा ते पर्यावरणाचं चक्र पूर्ण होईल. असे जी का सर्व आपली संपत्ती यज्ञ सामुग्री म्हणजे समाज हे आहे, यज्ञ आहे, समाजसेवेचं, त्याच्यात आपल्या कर्तृत्वाचे जे कष्ट आहे, आहुती आहे ती त्याच्यात दिली का तो यज्ञ पूर्ण होतो. स्वातंत्र्य लढ्याची मानसिकता हीच होती. अनेक देशभक्तांची चरित्र तुम्ही बघाल तेव्हा त्याच्यात काय दिसतं? त्याग. बरोबर आहे. त्यांनी त्याग केला म्हणजे काय? पहिली संपत्ती सर्वश्रेष्ठ कुठली? तर आरोग्य. हेल्थ इज आपली सगळी संपत्ती काय असते? तर आपलं आरोग्य. म्हणजे पहिल्यांदा आरोग्य आपल्याला टिकवायला पाहिजे. आरोग्य टिकवण्यासाठी आजच्या जमान्यात काय करायला पाहिजे? मी तुम्हाला एका सांगतो, तुम्ही अकॅडमिक मध्ये आहात. जर तुम्हाला आरोग्य टिकवायचं तर शुद्ध हवा पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, शुद्ध विचार पाहिजे. शुद्ध हवेसाठी आपण काय करतो? झाडं लावतो, पर्यावरणाचं रक्षण करतो. म्हणजे पर्यावरण रक्षण ही राष्ट्रभक्ती, वृक्ष संवर्धन ही राष्ट्रभक्ती. चांगली झाडं लावली, औषधी का ती औषधी काय करतात? हवेतलं पाणी घेतात, भूगर्भात सोडतात, पाणी शुद्ध होतं. शुद्ध पाणी होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? पुन्हा झाडं लावायला. लक्षात आलं? तुम्ही अशा प्रकारे जेव्हा चिंतन कराल तेव्हा मग तुम्ही अकॅडमिकली स्ट्रॉंग व्हाल. मुद्दा लक्षात आला? हे सगळं बघून तुम्ही आत्मचिंतन काय करायचंय? तर मला पहिल्यांदा हेल्थ इज वेल्थ. मी डॉक्टर होईल, मी वकील होईल, मी UPSCला बसेल. अर्थार्जन म्हणजे आरोग्य नव्हे, अर्थार्जन ही संपत्ती नव्हे. आपल्याकडे स्ट्रेट वे डेफिनेशन आहे, हेल्थ इज वेल्थ. पहिले आरोग्य सांभाळा. आरोग्य नाही सांभाळलं तर तुम्ही लढायला जाऊ शकता का? तुम्हाला वाटतंय खूप करावं, पण 4 महिने चढताच येत नाही तर काय आहे की नाही? तर तुम्ही काय करायचंय? हे सगळं बघून तुम्ही एकच विचार करायचा, आत्मचिंतन करायचंय की एखादा व्यसनी माणूस आहे तर त्याला व्यसन सोडवायचं म्हणजे काही व्यसनाचा त्याग करायला पाहिजे. मग त्याग कोणी केला? मंगल पांडे आहे की नाही? त्याग कोणी केला? झाशीची राणी. त्याग कोणी केला? नाना पाटलांनी केला, नागनाथांनी केला, GD बापूंनी केला. ही नाव माहिती आहेत ना तुमच्या भागामध्ये? तुमच्या आत्मी अण्णांनी केला आहे की नाही? त्याग तुमच्या आता राजमातांकडनं आपल्या संस्था कोणी राजमती आजकाल एवढी प्रॉपर्टी त्याग दिली ना कोणासाठी? त्याच्यातून ही फुलं फुलली पाहिजे. आणि ती कशी व्हायला पाहिजे? सुवासिक, समाजाला आनंद देण्यात पाहिजे. समाजापुढे कंटक म्हणून तुम्ही जाता कामा नये. तर हा आदर्श तुम्ही चिंतनातून निर्माण करा. स्वतः चिंतन करायचं की मी समाजाच्या उपयोगी कसे पडेल. जन्मादियाचे फळ काय? जन्मादियाचे फळ काही करावे सफळ. किती सोपं आहे? न करीता निर्फळ विभार होईल. अभ्यास नाही केला काय काय म्हणते ते खाते खायला काढते पहिलं असं आपल्याला व्हायचं नाही. आता एक तुम्हाला मी समर्थ रामदास स्वामींची सांगितले ते सांगतो. प्रभाते मनी रामचिंतित जावं म्हणजे काय? प्रभाते मनी
कधी? सकाळी. काय? उठल्यावर. आता मला सांग, सकाळी तू उठली नाहीस, तू दुपारी उठलीस, मग काय? तर प्रभाते म्हणजे मनाची सकाळ. काय? आत्ता पण तुमच्या मनाची सकाळ झाली की नाही? आता तुम्हाला फ्रेश वाटते ना? आता तुम्ही चिंतनच जायला लागलेले आहात. तुम्हाला कसं एक वेगळ्या प्रकारच्या वलयामध्ये तुम्ही आलेला आहात. तर आता मनाची सकाळ झाली. प्रभाते म्हणे राम. राम म्हणजे चांगलं, आणि चांगल्याच्या विरोधात काय म्हणतात? वाईट. मग रामच्या उलट काय? रामच्या विरुद्ध नाही, रामच्या विरोधी मरा. मरा आता का? राम मरा. प्रवाह रामाचा आहे, उलटा प्रवाह केला की मरा. प्रभाते कुठला विचार पाहिजे? राम. संत विचार, सदाचार. मग पुढे काय म्हणतंय? पुढे वैखरी म्हणजे जिभेने तो बोलून जा. वैखरी म्हणजे जीभ बोला. पुढे वैखरी राम आजी बनावा. म्हणजे तुमच्याच मनात चांगला विचार आला की तो लगेच बोलून दाखवायचा आहे. कोणाशी बोलणार? आपला भाऊ आहे, बहीण आहे, आई वडील गुरुजन असतात की नाही, त्याला सांगायचं की मला असं असं वाटतंय. इथपर्यंत गाडी आली. पुढे वैखरी राम म्हणजे काय? जो विचार आलाय तोच, उलटा नाही. आणि मग त्याच्यासाठी हे अटी काय? सदाचार हातून सोडू नये. मग ते करताना सदाचार म्हणजे आचरण शुद्ध असायला पाहिजे. एवढी मोठी इमारत बांधली आणि त्याच्या सिमेंटमध्ये मिसळ केली, चालेल का? ते करताना आचरण शुद्ध पाहिजे. म्हणजे तुमच्या मनात विचार आला तर तुम्ही बोलून दाखवला, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं तर आचरण शुद्ध असेल. जनी तो चितो मानवी तर त्याला राजमान्यता मिळते. हे लठ्ठे फॅमिलीने तुमच्यासाठी शिक्षण संस्था उभी केली. विचार चांगला होता, बोलून दाखवला, आचार चांगला होता, तो करून दाखवला. मग जनी म्हणून त्यांना राजमान्यता मिळाली की नाही? आज तुम्ही अभिमानाने सांगता की नाही की मी अमुक शाळेमध्ये जाते. मग त्या शाळेचं नाव सगळे चांगल्या पद्धतीने काय घेतात? तर त्याची यंत्रणा ती कशी आहे? सदाचार हा गुण सांगू नये. तो जनी तो चितो मान, मगच त्याला राजमान्यता मिळते. लक्षात आलं? तर तुम्ही काय करायचं आहे? हे सगळं बघितलंय. चिंतन करायला शिका. आत्मचिंतन. आणि आत्मचिंतनामध्ये तुम्हाला एखादा शब्द आणला तर मला मोबाईलवरती विचारायचं. आपले सगळे संत हे वैज्ञानिक होते, मनोवैज्ञानिक. समजलं? त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी या विज्ञानावर आधारित आहेत. ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी आद्य म्हणजे काय? सुरुवात. आद्य एका बिंदूपासून सुरू होते. एका बिंदूपासून आपला जन्म होतो. बिंदू त्रिगुणाचा असतो. विज्ञानामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असतो की नाही? उत्पत्ती स्थिती लाईफ. मग त्या आद्यावरती तुम्ही चिंतन करा. आद्य कुठपर्यंत गेला? मग तुम्हाला त्याची गोडी लागेल. तुम्हाला जे सिलेक्शन केलेलं आहे तर तुम्ही त्या विषयामध्ये पारंगत होण्यासाठी मुळापासून शोध घ्यायचा. ओम नमोजी आहे. मग काही मुली आल्या, मग तुम्ही कुठून आलाय? ते माझं मूळ शोधून आले किती? मी इतकं किती दिवसांनी केलं याला की नाही? ते तुम्ही मूळ, तो मुळच जाईल. तर प्रत्येक गोष्ट आता हे जे मूळ आहे ते एका ओम नमोजी आल्या, बरोबर आहे? मग हा त्रिगुण. मातीमध्ये पण त्रिगुण आहे की नाही? काचेमध्ये त्रिगुण आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये त्रिगुणाचं आहे. आणि प्रत्येक वस्तू ही बिंदूपासून बनलेली आहे. मग असे अनेक मोठे धोंडे 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 गोळा झाले, त्याची पृथ्वी झाली त्रिगुणाची. असे अनेक ग्रह झाले आहे की नाही? मग तो आपला काय झाला? ब्रह्मांड झाला.
असे अनेक कोटी अनंत कोटी ब्रह्मांड आहे, ते पण त्रिगुणाचे आहेत ना. मी पण त्रिगुणाचा आहे, तू पण त्रिगुणाचे. अनंत कोटी ब्रह्मांड, म्हणून आपल्याकडे काय म्हणतात, पिंडी ते ब्रह्मांडी. आलं का लक्षात? मजेशीर आहे ना. आता वेळ कमी आहे ना. काय काय कशा तर असं जेव्हा तुम्ही चिंतन करा, तेव्हा तुम्ही हुशार व्हा, तेव्हा म्हणून कुठेतरी UPSC UPSCला तुम्हाला राजमान्यता मिळेल. तशी मला 21व्या वर्षी मी सर्व्हिस पेपर झालो. मग मी 32 वर्ष नोकरी केली. मग मी राजीनामा दिला. मला जे काही फळं मिळाली ती मी समाजाला वाटण्यासाठी बाहेर पडलो. असे जे काय सर्व आपली संपत्ती समाजाला द्यायला निघालं. लक्षात आलं? हे चिंतन करा, तरच पर्यावरणाचं रक्षण होईल. हे सगळे विषय असे एकमेकाला गुंतलेले. व्यसनी माणसाला त्याग केला तर तो व्यसनमुक्त होईल. म्हणजे व्यसनमुक्त समाज घडवायचा असेल तर दाशीची राणी, मंगल पांडे, सावरकर, नाना पाटील यांची पुस्तकं वाचायला पाहिजे. आलं लक्षात? छान. एक घोषणा कोण दिला तर आवाज कोणाचा मोठा आहे? एक घोषणा जोरात. चला. 1 डे भारत माता की